आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. एक राजा होता. त्याचं नाव विक्रम होतं. त्या विक्रम राजाकडे 100 लोक कामाला होती. त्याच्या बगीच्याचे ते काम बघायचे. ते 100 लोकांमध्ये एक सदानंद नावाचा एक मुलगा होता. तो काम एक व्यवस्थित करायचा. बाकीचे सर्वजण कामात टंगळमंगळ करायचे. बरीच वर्ष ते लोक त्यांच्याकडे काम करतात. कालातत्परे ती मुलं पण मोठी होतात आणि त्यांचं लग्न होतं. त्यानंतर राजा एक दिवस विचार करतो की या लोकांनी आता 15-20 वर्ष आपल्याकडे काम केलं आहे, तर आता यांना काहीतरी बक्षीस द्यायचं. तर राजा ठरवतो आणि राजाच्या मनात विचार येतो की आपल्याकडे बरीच जमीन आहे, ती पडून आहे. तर हे लोक आपल्याकडे पण काम करतात, आपल्या छोट्याशा शेतीत काहीतरी करतात, त्यामुळे आपण यांना थोडी जमीन देऊया. तो त्यांना 100 जणांना एक दिवस बोलवतो आणि सांगतो, उद्या तुम्ही सकाळीच या, मी तुम्हाला सगळ्यांना 5-5 एकर जमीन देणार आहे. पण 5 एकरमध्ये सर्व जमीन तुमच्या जवळ घराकडेच आहे आणि सर्व चांगली सुपीक आहे. पण माझ्याकडे 5 एकर अशी जमीन आहे की जी गावापासून भरपूर लांब आहे आणि तिच्यावर बरेच दिवस काही केल्यामुळे चराव उगवला आहे. तर प्रत्येकजण म्हणतो बघूया, उद्या जाऊया. तर उद्या सगळेजण जातात राजाकडे दुसऱ्या दिवशी आणि राजा सांगतो, कोणाला काय जमीन पाहिजे असेल ती घ्या. प्रत्येकजण ती जवळची जमीन घेतं. त्याच्यात सदानंद आपला साधा असतो. तो म्हणतो, मला ना लांबची जमीन चालेल आणि चराव असेल तरी चालेल. तर राजा म्हणतो, राजा खुश होतो आणि त्याला सांगतो चालेल. सर्वजण ती जमीन आपापली घेतात. सदानंद पण आपली जमीन घेतो. सगळेजण खुश होतात, जमीन घेतात. त्यातले काही विकतात, काही ठेवतात. सदानंद विचार करतो, जमीन तर लांब आहे, शिवाय चराव आहे. सदानंद दुसऱ्या दिवशी जातो. तो सर्व चराव काढतो आणि जून महिन्यात सर्वजण शेती नांगरायला घेतात. तसं सदानंदसुद्धा आपली राजा त्यांना बैलजोडीसुद्धा देतो, ती घेऊन आपली जमीन नांगरायला जातो. थोडे दिवस ती पहिली नांगरतो. थोडी शेती नांगरल्यावरती त्याला एक दिवशी त्या शेतात नांगर घातल्यावरती खड असा आवाज येतो. म्हणून तो बघतो. तर त्याला सोन्याचा एक हांडा मिळतो. त्या हांड्यामध्ये सोन्याचे सगळे शिक्के असतात आणि इतर दागदागिने असतात. तो विचार करतो काय करायचा. मग तो पत्नीला विचारतो की आपण काय करूया. तर त्याची पत्नी पण त्याच्यासारखीच असते, साधी. ते म्हणते, आपण ना हा आपल्याला राजाने दिली आहे शेती, तर आपण राजाकडे जाऊया आणि राजाला विचारूया की हे तुमच्या ह्याच्यात आम्हाला मिळालं आहे, त्याचं तुमच्यात स्वाधीन करतो आहे आम्ही. मग दुसऱ्या दिवशी दोघंजणं निघतात. सकाळी सकाळी जातात राजाकडे. राजा म्हणतो, अरे मी तुला जमीन दिली ती तुला आवडली नाही का, तू आलास ते. नाही नाही, तसं नाही म्हणतो, की तुम्ही जी जमीन दिलात ना त्यामध्ये मला सोन्याचा हंडा मिळाला आहे आणि त्यामध्ये भरपूर दागिने आहेत. तर मी विचार केला की हे राज्याचं धन आहे, तर तुमच्याकडे द्यावं. तो म्हणतो, अरे माझ्याकडे ईश्वर कृपेने भरपूर संपत्ती आहे. मी तुम्हाला ही दान दिली त्यावेळेलाच मला माहिती होतं की ज्या वेळेला तू काम करत होता तेव्हा पण तू एकाग्रतेने करायचं इथे काम. बाकीचे लोक टंगळमंगळ करायचे आणि मला माहिती होतं की शेती मागताना ज्या वेळेला जवळची जमीन असेल आणि जी सुपीक आणि चांगली असेल तीच हे लोक मागणार. म्हणून मी ही योजना केली. त्यानुसार तू बरोबर ती लांबची आणि थोडीशी चराव असलेली जमीन घेतलीस आणि मी त्याच्यात आधीच स्वतःहूनच हा हंडा पुरलेला. हा हंडा माझा नसून हे तुझं बक्षीस आहे, कारण तू इमानदारीत काम केलेल्याचं हे तुला ईश्वराने दिलेलं मोल आहे. असे म्हणून राजा हसायला लागला आणि राजा त्याला सांगितलं, हे सर्व तुझी संपत्ती आहे, तू घेऊन जा. पुढे सदानंद ती संपत्ती घेऊन गेला आणि त्याने त्याच्यातून घर व व्यवस्थित सर्व स्वतःसाठी कपडे, मुलांसाठी शिक्षण केलं. नंतर त्याची मुलं पण सुद्धा जास्त शिकली आणि अतिशय चांगल्या रीतीने तो राहू लागला. याचे तात्पर्य हे घ्यायचं की आपण जे मिळेल त्याच्यात समाधान मानायचं. ईश्वराने दिलं आहे त्यामध्ये समाधान मानलं तर ईश्वर कुठून ना कुठून देत असतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा व आपली कामं नित्यनियमित करा.